वाले बोलो जय गिरनारी, जाने वाले बोलो जय गिरनारी, आगे वाले बोलो जय गिरनारी, पीछे वाले बोलो जय गिरनारी, बोलो रे बोलो जय गिरनारी, जोर से बोलो जय गिरनारी, प्रेम से बोलो जय गिरनारी, हंसते बोलो जय गिरनारी, काका बोले जय गिरनारी, काकी बोले जय गिरनारी, नाना बोले जय गिरनारी। स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। आम्ही सगळे रोपवे मध्ये ही पण आहे, हा पण आहे, काका पण आहेत. सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी, कोकणकर आजीसोबत स्वागत आहे पुन्हा एकदा गिरनार परिक्रमातून. आपण आता चाललोय गुरु शुक्रवारती. गिरनार परिक्रमा आपण 11 तासात पूर्ण केली. पूर्ण रात्रभर प्रवास होता आपला जंगलातून वगैरे. तर कसा विसा पूर्ण एक झाली परिक्रमा पूर्ण आपली. आणि आता शुक्रवारती जायचं तर आपण जाणार आहोत रोपवेने. रोपवेची आम्ही ऑनलाईन तिकीट काढली सकाळीच आणि भेटली पण आम्हाला. हां पैसे गेले होते पहिले, आली नव्हती, टेन्शन आला होता. रोपवेची एका माणसाची तिकीट आहे 700 रुपये रिटर्न, म्हणजे वरून जायचं. आणि संपूर्ण संपूर्ण शिखरावरती नाही जात, अर्धवटच जातं ना. 5,000 पायऱ्या, एकूण 10,000 पायऱ्या आहे बोलतात, पण त्याच्यातल्या 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवे जातो. त्याच्यापुढे आपल्याला चालतच प्रवास करायचा आहे. हां, इकडे आहे ना बसायची सोय केलेली आहे आतमध्ये. 700 रुपये पाठवले आहेत ना, मला स्कॅनर पाठवून द्यावा. 700 रुपये आपण रोपवेचे दिले आहेत सगळ्यांनी, रिटर्नचे, जायचे नाही यायचे. ते पण 5,000 पायऱ्या. आणि त्याच्यापुढे 5,000 पायऱ्या आपण चालत जायचं आहे गुरु शिखरावरती. दाखवतो तुम्हाला. मला पण माहीत नाही, मी पण पहिल्यांदा झालो इकडे आणि माझा पण पहिलाच अनुभव आहे. बसायचं आहे. चाय पाणी काय घेणार? चाय पाणी काय घेणार? काय चाय पाणी काय घेणार? चहा पाणी नको, कामाला आलो ते लगेच बोलून घ्या. भेटणार नंबर लागेल तसा. हा, पंक्तीचं पोरांना बघा खेळायसाठी. अरे म्हणा उडांग खटोला. इकडे बघा लिहिलं आहे उडांग खटोला. उडांग खटोल्यात जायचं आहे. उडांग खटोल्यात हा बाजू आवे हो. इकडे राहून गुजराती शिकायला हवं लगेच. हां, उडांग खटोल्यात जायचं आपल्याला. नशीब ऑनलाईन तिकीट काढलेले आपण. आमचा रोपवे एकूण कसला जातोय ना फिरून पटपट येत आहे. ते पटपट येत आहे, मोठा आहे ना. गुरुदेव दत्त महाराज की जय. असं बाहेर काढला नसतंस. नाही त्यातून नाही ओपन कोण नाही झालं. म्हणून त्याने काढलं. आम्ही सगळे रोपवे मध्ये. ही पण आहे, हा पण आहे, काका पण आहेत. रोपवेचा आनंद घ्यायचा.
पूर्ण जंगल जंगल आहे. फोटो मस्त घ्या फक्त फोटो एकदम टॉपचा लास्ट ले कडक आहे ते. मॉलला काय वाटत भविष्यात काय वाटत. तिकडून चालत चालत जायला रस्ता आहे आणि एवढा डोंगर. आपण कुठून परिक्रमा केली? तिकडून तेव्हा त्या साईडून परिक्रमा केली आपण. हा जो पर्वत आहे त्याला आपण पूर्ण पर्वताची प्रदक्षिणा घातलेली आपण. या डोंगरात चढत चढत वर हा सगळ्यात म्हणजे कठीण प्रॉब्लेम हे आपल्याला त्रास नाही की चढायला. इथे टॉवर नाही मध्ये कुठं. टॉवर नाही. झोल पडला. टॉवरच नाही. 3 आहेत ना. आपला लास्ट स्टॉप तरी बघ आता. लास्ट स्टॉप आला बघ. प्लेन मधला काय ते जाणार ते काय तिकडं गोरक्षण ना. जय गिरनारी. जय गिरनारी. भवानी मंदिर आहे कुठलं ते तिकडे खाली येते. या अंबामाता पटकन येत आहे ना पण रोपवे. 60 आहेत. 60 आहे. जास्त वेळ लागला नाही. आपण 7 मिनिटं 7 मिनिटं पण नाही ना कमी. रिकामा गेला. वरून अजून लोकांची यायची हे नाही ना. रेलची नाही ना. एवढा स्पीड असतो. मोठं मारतो. फायनली आम्ही आलोय. बघा उड्डाण गटाला कसा आहे. जय गिरनारी. जय गिरनारी. सोपस एकदम भारी. बघा गिरनार मॅप आहे इथं. डोली लगा ना. डोली अंबाजी बाजू याला घाबरला. चला रोपवेने तर आपण वरती आलोय. कुठे कुठे जायचंय तर आपण बघूया. हे कोणतं मंदिर आहे? अंबा मातेचं. रोपवेने वरती आलात ना तर पहिलं अंबा मातेचं मंदिर लागेल तुम्हाला. तर फर्स्ट स्टँड आम्ही चप्पल घालूनच ना आलो. गर्दी बघा किती आहे मंदिरामध्ये. अंबा मातेच्या मंदिरामध्ये आहे ना गर्दी बघा किती आहे. पूर्ण गर्दी. अंबे मातेचं दर्शन घेऊन झालंय. गर्दी तर भरपूरच आहे. आतमध्ये मंदिरामध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे. आणि आता पुढे चाललोय. आता पुढे कुठे जायचं आहे? इथे वरती गोरक्षण आता इथे वरती जायचं आहे कारण गर्दी आहे त्याच्यामुळे उशीर लागतो. आणि या साईडला बघा डोंगर कसे आहेत ते. दरी पूर्ण परिक्रमा केली आम्ही इथून या शिखराची. आता समजत नाही कुठून राहिलं नाही काय. खाली जाऊ का विचार. ब्रिज वाढवायला सांगितलंय. कधी वाढवतो. काही जण डोळे घेऊन जातात पण डोलीचे 7,000 ते 8,000 रुपये सांगतात ते लोक एका फेरीचे. बघा सगळे जण किती लाईन लागले पूर्ण आणि गर्दी झाले. पूर्ण लाईन आहे. नाही बघा डोले. भाऊजी ते काय लागलाय बघा वरती.
हे बघा ते तुझ्या ह्याच्यात आहे हे बघा ते काय नाही सुनो यायला लागलाय बघा की खालून 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 हे कालभैरव देवस्थान आहे ते समोर गोरक्षनाथला जायचं आपल्याला गर्दी भरपूर आहे लाईन मध्ये जायचं लाईन भरपूर आहे आंबे मातेच्या मंदिरापासून आम्ही आत्ता आलो 20-25 मिनिटं झाली आम्हाला लाईन मध्ये उभे होतो आम्ही हे बघा तोतापुरी आंबा घेतलेला होता पण 120 रुपयाचा एक आंबा ते सगळ्यांनी वाटून सांगा चला गेले बाई वरती तर तोतापुरी 120 रुपये डोळी बा घेऊन चालला रिकामी रिकामी भरून आणला तर 8,000 रुपये नाही तर 6,000 रुपये पूर्ण लाईन लागली मित्रांनो गोरक्षनाथाचं दर्शन झालंय आणि आपल्याला गुरुशिखरावर जायचं आहे इकडे फोटोशूट चाललाय बघा तिकडे गुरुशिखर आहे तिथे श्री गुरुदेव दत्तांचे पादुका स्थान आहे तिकडे आपल्याला जायचं आहे बघा गुरुस्थान गुरुशिखर कुठून कुठून जायचं आहे बघा तिकडून खालून आणि तिकडे आहे ना व्हिडिओ करायला अवेलेबल नाही जय गिरनारी आने वाले बोलो जय गिरनारी आगे वाले बोलो जय गिरनारी पीछे वाले बोलो जय गिरनारी बोलो रे बोलो जय गिरनारी जोर से बोलो जय गिरनारी प्रेम से बोलो जय गिरनारी हंसते बोलो जय गिरनारी काका बोले जय गिरनारी काकी बोले जय गिरनारी नाना बोले जय गिरनारी नानी बोले जय गिरनारी चाचा बोले जय गिरनारी चाची बोले जय गिरनारी मामा बोले जय गिरनारी बाबूजी बोले जय गिरनारी भैया बोले जय गिरनारी भाभी बोले जय गिरनारी बोलो रे बोलो जय गिरनारी प्यार से बोलो जय गिरनारी प्रेम से बोलो जय गिरनारी बूढ़े बोलो जय गिरनारी जवान बोलो जय गिरनारी बच्चे बोलो जय गिरनारी बोलो रे बोलो जय गिरनारी प्यार से बोलो जय गिरनारी प्रेम से बोलो जय गिरनारी मिलकर बोलो जय गिरनारी सारे बोलो जय गिरनारी अवधूत चिंतन श्री क्रॉसिंगला कोण ना कोणतरी ओळखीचे मिळतात या ताई आहेत ना कोल्हापूरमध्ये तुमचं नाव कसं रजनी तुमचं सीमा आणि त्यांचं धनंजय फडणवीस होय काय पण आहेत निवडणुकीला त्यांना पण जायचंय निवडणुकीत जायचं आम्हाला प्रचाराला जायचं आहे फडणवीस आहेत म्हणल्यावर काय आपण जय गिरनारी चला आपल्याला आता गुरुशिखराकडे जायचं आहे जय गिरनारी आणि गर्दी बघा काय झाली युट्यूबला दिसेल ना तुम्ही आता अरे बाबा नको जरा थांबा मेकअप समोर आहे ना? कुठे पण कधी पण तयार बॉक्स बाहेर लगेच काढणार मेकअपचा लडकी बहीण योजना संपले पैसे आम्ही इथंच घेऊन आलो किती भेटले 7,000 रुपये त्या घेऊन आले ना घेऊन आलो आम्ही. 7,000 रुपये जरा सांगायचं नाही डोंगर बघा तिकडं नंतर एडिट करून टाक आतमध्ये नाही, आपण ट्रेन मध्ये करूया त्याला पावडर काय मस्ती चालली. नाही पावडर लावते तिथे आतमध्ये ऑर्डर मागितलं होते आणली नाही मी आपण ट्रेन मध्ये करायचं. खाली आम्ही आणलं असतं सगळं गर्दी बघा गर्दी जय गिरनारी थांबवलेलं आपल्याला येतो वर गेल्यावर मारा यही ले लेके हाँ बाप त्या टोकापासून आम्ही इथपर्यंत आलोय खाली उतरत उतरत पण इथेच आमचे 1-1.5 तास गेला आम्हाला कारण गर्दी भरपूर आहे आणि ह्याच्या पुढे पण गर्दी आहे चलिए आगे चलिए इथला डोंगर रंगा बाग इथे आणि पूर्ण लाईन लागले लाखोंच्या गर्दीनं माणसं येतात आहे दर्शनासाठी आणि शेवटचा टप्पा आहे इथे वरती गेल्याच्या नंतर मोबाईल अलाउड नाही जप्त करतात मोबाईल त्याच्यामुळे मोबाईल घ्यायचा नाही आपण पुढे इथपर्यंतच पुढे जाऊन दर्शन घेऊया आपण
त्या पलीकडून आम्ही ह्या पलीकडे आलो. डिस्टन्स बघा किती आहे, पण फिरून फिरून आलो. आणि इकडे दर्शन झालंय आणि आजूबाजूचा परिसर बघा, सगळे डोंगर. डायरेक्ट आपल्याला खाली जायचं. खबर नाही पडती वाटत नसू मानसी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी समर्थ. कोण घुसणार नाही म्हणाले. तिकडे गुरुशिखर आहे आणि त्या साईडवरून आपण आलो मगाशी आणि त्या साईडला परत जायचं आहे. आणि ह्या साईडला आहे ना अखंड धुनी आहे ते बघा. इकडे व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही, पण इकडे नाश्ता वगैरे असतो सगळ्यांसाठी. खाली ढोकळा वगैरे असतो आणि व्हिडिओ शूट करायला इकडे अलाउड नाही आहे. जाऊया आता आतमध्ये. सगळेजण खाली गेलेत आपले. जेवढं खायला आलं होतं ना तेवढं वरती चढायचं पूर्ण तिथपर्यंत. मंडळी आपण त्या गुरुशिखरावरती गेलो होतो तिकडे, आणि इकडे गोरक्षनाथ आणि इकडे अंबे मातेचं मंदिर आहे. आणि आता आपण परतच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. चला परत जाणार आम्ही. आता दर्शन वगैरे करून झालंय आणि आम्ही परत जाणार. इकडे रोपवे आहे. तर आता आम्ही पुन्हा चाललोय खाली उतरायला बघा. आता सकाळी रोपवे गेलो होतो. आता वाजलेत बरोबर 4. 3:51 झालेत. आता 4 वाजतील जायपर्यंत. 3:51 हा टायमिंग लावलेला. किती वाजेपर्यंत जाते ते बघा. रोपे किती येतात ते खालून. काय नाही वाटतंय. इकडे दाखव. मंडळी सकाळी आपण गिरनार पर्वतावरती होतो आणि पर्वतावरती आता 5 वाजलेत खाली आलो आहे. आपण गुरुशिखर वगैरे सगळ्यांचं दर्शन घेऊन आलो आणि ह्याच गिरनार पर्वताची आपण परिक्रमा केली. म्हणजे ह्याच पूर्ण शिखराला आहे ना, शिखराच्या भोवती पूर्ण आपण प्रदक्षिणा घेतलेली आहे. आणि हे बाकीचे आहे ना परिक्रमा करून आलेले लोक आहे. आता 5 दिवस परिक्रमा असते गिरनार परिक्रमा. आणि हे गिरनार परिक्रमा वर्षातून एकदाच होते. आणि पब्लिक तर एवढं असतं ना, भरपूरशी माणसं असतात. आणि आपल्या अनोळखी व्यक्ती पण ओळख करून जातात. नाशिक, कोल्हापूर, भरपूर सगळ्या ठिकाणावर माणसं आली होती. मित्रांनो, माझा पण अनुभव तुम्हाला व्हिडिओद्वारे मी सांगेनच, पण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि तुम्हीसुद्धा गिरनारची परिक्रमा एकदा तरी नक्की करा आयुष्यात, आणि चांगलाच अनुभव मिळेल तुम्हाला. हे बघा किती पब्लिक येते ते. आणि सगळेच जण आहे ना वरती शिखरावरती जात नाही. काही जण परिक्रमा करूनच घरी जातात. पूर्ण रोड बघा. आणि आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे घरी जायला. पूर्ण रोड भरला आहे माणसाने. सकाळी आपण आहे ना गिरनार पर्वतावरती होतो. व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. आपण गुरुशिखराकडे गेलो होतो. तिकडे दर्शन वगैरे घेतलं. तिथे श्री गुरुदेव दत्तांचे पादुका स्थान आहे आणि एक सुंदर अशी मूर्ती आहे. तिथे दर्शन घेतलं. तिकडे व्हिडिओला अलाउड नाही आहे. आणि पूर्ण हा मोठा डोंगर आहे ना, पूर्ण शिखर गिरनार पर्वत, आणि त्याच्या भोवती आहे ना आम्ही परिक्रमा केली आदल्या दिवशीच. ती पण 11 तास लागले आम्हाला. आणि ही सगळी माणसं आहेत ना आता परिक्रमा करून आलेत.
ही बघा रस्त्याला सगळी माणसं दिसत आहे ना, इथून पूर्ण तिथपर्यंत पूर्ण रस्ता भरलेला आहे. रोज आहे ना लाखोंच्या गर्दीने माणसं येतात, 10-15 लाख म्हणून नका भरपूर. आणि ही गिरनारची परिक्रमा 5 दिवस असते आणि ही वर्षातून एकदाच होते. त्याच्यामुळे खूप सारे भाविक आहेत ना दर्शनासाठी येतात, परिक्रमेसाठी येतात. आम्ही सकाळी रोपवेने गेलो, त्याच्यानंतर रोपवेनंच आलो परत. 700 रुपये रोपवेचं तिकीट आहे जायचं आणि यायचं. आणि 5 वाजेपर्यंतच रोपवे असते. सकाळी 6 नंतर चालू होते, 7 वाजता काहीतरी चालू होते आणि 5 वाजेपर्यंतच रोपवे चालू असतात. त्याच्यानंतर मग बंद झाली की चालत यायचं. आपण चालतच जाणार होतो पण आम्हाला आधीच थकलो होतो आम्ही रात्री, त्याच्यामुळे मग म्हटलं रोपवेन जाऊया अर्धवट. तिथून पण काय कमी नाही आहे, भरपूर लांब आहे. मला वाटतं इथून 5000 पायऱ्या आपण रोपवेनंच गेलो आणि तिथून 5000 पायऱ्या चाललो असेल आपण. खूप चांगला अनुभव आहे मित्रांनो. नक्की तुम्ही गिरनारची परिक्रमा करा. खूप सारे भक्तजण येतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गिरनारी परिक्रमा करतात. खूप सारे भक्त. हे बघा कसले पूर्ण रस्ता भरला आहे. आता व्हिडिओ थांबवतो आहे मंडळी आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब पण करा. आणि आपण आता पुन्हा येऊ गिरनार यात्रेला. अजून शिर्डीला पण जायचं आहे आणि अनुभव पण छान होता. माझा अनुभव तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेनच मी. आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवतो आहे. आपले मित्रमंडळी सगळे आहेत आणि सकाळी निघायचं आहे परत जायला. सकाळची 7:30ची ट्रेन आहे जी की मी वसईला उतरणार. माझी 17 तारखेला ऑर्डर आहे परत सांताक्रूजला एंगेजमेंटची. त्याच्यामुळे मग मी वसईला उतरणार उद्या रात्री 10:30 वाजता. आणि उद्या वार आहे बरोबर गुरुवार आहे. उद्या तर चांगला दिवस आहे, गुरुवार आहे. गुरुवारचा आपण उतरू वसईला 10:30 वाजता उतरेन. त्याच्यानंतर मग जाईन विरारला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मंडळी. जास्त व्हिडिओ मोठा होत चालला आहे. तर वगैरे कोकणकर आजी के साथ मित्रांनो सगळीकडे दर्शन झालं आहे. पण प्रत्येक मंदिरात गेलात ना तर व्हिडिओला अलाउड नाही आहे. तुम्ही इथे प्रत्यक्षात या, दर्शन घ्या आणि तुमचा अनुभव सगळ्यांपर्यंत पोचवा. तर चला व्हिडिओ थांबवतो आहे. टाटा बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय गिरनारी, जय गुरुदेव दत्त.